नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघत आहोत घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. आजच्या भागात ना त्यांनी चुडा भरण्याचा कार्यक्रम दाखवलाय. खूप छान वातावरण आहे. तर इथे बघा, शर्वरी जी आहे जानकीच्या रूममध्ये आलेली आहे आणि ती जानकीला म्हणतीये की वहिनी, अगं मगाशी जे काही झालं तेव्हा मला बोलता नाही आलं, पण तू माझ्या पदर वेळेत वाचवला असतं, काय झालं असतं, तर थँक्यू त्यासाठी खूप, असं ती म्हणते. जानकी म्हणते की अहो थँक्यू काय, तुम्ही जर माझ्या जागी असतात तर तुम्ही सुद्धा हेच केलं असतात ना. आणि तेवढ्यात परत इथे शरयू म्हणते की नारळ ठेवताना माझ्याकडून काही चूक झाली असेल का गं, मी नकोच ठेवायला पाहिजे होता नारळ, आजी म्हणत होती ते बरोबर होतं. तर लगेच जानकी सुद्धा म्हणते अहो शरयूताई, असं काही नसतं, तुमचा मान जो आहे तो पहिलाच राहणार आहे. मुलीने सुनेला सामावून घ्यायचं असतं आणि सुनेनं सुद्धा तिचे अधिकार जपायचे असतात, मुलीचे अधिकार जपायचे असतात. किती छान बोलले नाही ते. आणि यातूनच नणंद भाऊजाईचं नातं आपल्याला किती चांगलं आहे ते दिसून येते प्रेक्षकांनो. तर इथे शरयू म्हणते की दादानी तुझ्या हातावर मेहंदी काढली आहे, पण मी तुझ्या मागच्या हातावर मेहंदी काढणार आहे, असं म्हणून ना ती इथे तिच्या हातावर मेहंदी काढताना आपल्याला दाखवले. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, तो जो माणूस आहे जो जानकीला भेटायला येतो तो इथे वाकून वाकून बघतो आणि तेवढ्यात त्याच्या पाठीमागे ऐश्वर्या आली आणि ती सांगते आता की आता आपल्याकडे जास्ती वेळ नाही आहे आणि आपल्याला डायरेक्ट मुद्द्याचं बोलायचं आहे, मुद्द्याचं जाऊन त्या जानकीला सांगायचं आहे आणि उद्या तुम्ही या आणि सांगा जे काही सांगायचं आहे. तर तो माणूस म्हणतो रिस्क भरपूर आहे आणि मी कसं डायरेक्ट तुमच्या घरात येऊ, मला जमणार नाही. तर लगेच ऐश्वर्या म्हणते पैसे दिले की तुम्ही करताना सगळं फुकट करताय का काम माझ्यासाठी, त्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, मूठ पुढे करताना तुम्ही तुमची, त्यामुळे हे काम तुम्ही करायचंच. तर लगेच तो माणूस म्हणतो बरं ठीक आहे, बघूया, करतो मी. तर तेवढ्यात ऐश्वर्या त्याला पैशाचा आमिष देते. तो माणूस हात पुढे करतो आणि पैसे ऐश्वर्या त्याच्या हातामध्ये ठेवते आणि सांगते की उद्या तुम्ही कसं यायचंय, काय यायचंय हे माझ्याकडे लागलं, पण तुम्ही जानकीला जाऊन जे काही असेल ते मुद्द्याचं सांगायचंय आणि आता आपल्याकडे वेळ नाही आहे, असं ती म्हणते. आणि तो माणूस निघून गेला आणि त्या ऐश्वर्या बघा पुढचं प्लॅनिंग करताना दिसते. तर इकडे दुसऱ्या दिवशीची सकाळ उघडली आणि आपला सारंग जो आहे तो खिरीची तयारी करतोय. पातेलीत दूध ओतून ठेवतोय आणि दूध आटवायला त्याने गॅसवर ठेवले. आता पण पुढे काय करायचं हे मात्र त्याला माहिती नाहीये, त्यामुळे तो आपलं दूध आटवायला ठेवतोय आणि गुलाबला सांगतोय की गुलाब, आता तू वेलचीची पावडर करायला घे. तर तेवढ्या तिथे जानकी आली आणि ती म्हणते सारंगला की सारंग भाऊजी तुम्ही इथे काय करताय. तर लगेच गुलाबला म्हणतो की मंगलताई नाही येत ना, तर माझ्यावर सगळी कामं एकट्यानेच पडतायत, म्हणून सारंग मला मदत करतायत. पण सारंग म्हणतो तेवढ्यात वहिनी, मी आपलं आलोय खरं, पण खीर कशी करायची ते मला कुठे माहितीये, मी आपलं दूध उकळायला ठेवलंय आणि तूच आता काय ते बघ. तेवढ्यात गुलाब म्हणतो अहो त्यांचंच लग्न आहे आणि त्यांनाच कुठे कामाला लावता. तर जानकी म्हणते मला हे काम आवडतं त्यामुळे मी हे करीन. तेवढ्यात सुमित्राई पण येतात तिथे आणि म्हणतात अगं तू इथे काय करतेस, आज चुडा भरायचा आहे, बाहेर चल, तुझी मदत लागणार आहे, काम बाहेर आहे. तर लगेच जानकी म्हणते मी ही एवढी खीर करते आणि येते. सारंग म्हणतो हो, मला वहिनीच्या हातची केलेली खीर आवडते म्हणून मी तिनेच करू दे. तर लगेच सुमित्राई म्हणतात हे बरं आहे आपलं, तुला आवडते म्हणून तिलाच कामाला लावणार आहेस का तू. तर सुमित्राई म्हणतात जानकी, तू ना तुझ्या दिराला इथे लाडावून ठेवलंयस. तरी त्या छोटी ओवी बघा किती छान दिसते आणि ती अशी आरशात स्वतःला बघतीये. तोपर्यंत ऋषिकेश येतोय, म्हणतो आणि ओवी बाळा तू खूप छान दिसतीयस, असं सांगतोय तिला, तिचं कौतुक करतोय. आणि लगेच ओवी म्हणते तुमचं जे काही लग्न होतंय ना ते माझ्यामुळे होतंय. ऋषिकेश म्हणतो हो ग बाई मला माहिती आहे. पण लगेच ओवे विचारते की बाबा फक्त बायकाच का बांगड्या भरतात, पुरुष का बांगड्या भरत नाहीत. तर ऋषिकेश तिला या बांगड्या भरण्यामागचं सायंटिफिक कारण किंवा परंपरा जी काही आहे ती समजावून सांगतो आणि म्हणतो की ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स जे काही आहेत ते ॲक्टिवेट होतात, पॉझिटिव्ह एनर्जी राहते बांगड्यांच्या आवाजामुळे, आणि असं तो सगळी माहिती सांगतो. तेव्हा ओवी म्हणते की दरवेळी ही माहिती मला आई सांगते आणि मी शाळेत मैत्रिणींना जाऊन सांगते आणि भाव खाते. तर लगेच जानकी तिथे येऊन बसते आणि म्हणते कोण भाव खातंय. तर ऋषिकेश म्हणतो की ओवीला वाटतंय तिच्या बाबाला काहीच येत नाही. तर लगेच जानकी पण म्हणते हो का. तर लगेच ओवी म्हणते आई मी कुठे असं म्हटलं. तर दोघे तिची चेष्टा करताना इथे आपल्याला दिसून येतात आणि दोघं तिच्याशी छान बोलतायत. तोपर्यंत इथे शरयू धावत येते आणि म्हणते की चला चला खाली चला, बांगड्या भरायला कासार आलेला आहे. आणि ओवीला ती घेऊन जाते तुमचा मान पहिला म्हणून. तर इथे बघा सगळे एकमेकांना बांगड्या दाखवतायत, कुठल्या बांगड्या कोणी भरायच्या
यावर त्यांचं डिस्कशन सुरू आहे. तर ती बाईसुद्धा म्हणते की चला आता चालू करूया आणि पहिला मान कुमारिकेचा आणि बांगड्या भरून झाल्यावर नमस्कार करायचा हां, असं ती इथे ओवीला सांगते. सारंग जो काही आहे तो इथे फोटो काढायचा काम करतोय, फोटोग्राफर झालेला आहे तो आणि सगळं एक आनंदाचं वातावरण तयार झालंय. हसत खेळत प्रत्येकजण इथे बांगड्या भरतात. त्याच्यानंतर इथे शर्वरीचा नंबर लागतो. शर्वरीला इथे बोलवतात. ओवीच्या बांगड्या भरून झाल्यानंतर माहेरवाशिणीचा मान म्हणून शर्वरीला इथे बांगड्या भरायला बोलवले. ओवी त्यांना नमस्कार करते आणि इकडे सगळं असं मस्त मस्त वातावरण त्यांनी दाखवले प्रेक्षकांना आजच्या भागात. तेवढ्यात आजी सांगते की आता शर्वरीचा मान आहे, शर्वरी ये माहेरवाशीण आहे. तर लगेच बांगडीवाली ती बाई म्हणते की आता उखाणा घ्यायचा सगळ्यांनी, म्हणजे प्रत्येक सुवासिनीने उखाणा घ्यायचा. तर इथे शर्वरी सुद्धा एक छान उखाणा घेते आणि तो उखाणा ऐकून ना आजी म्हणते किती श्रीमंत आहे बघा आम्ही, सोन्याचा घडा आणि चांदीची परात वगैरे वगैरे, वा वा खूप श्रीमंत आहे. आणि आला नाही गधडा असं आजी त्याच्यात आपलं ॲडिशन करते आणि सगळे हसायला लागतात. त्याच्यानंतर इथे सुमित्रा येऊन बसतात. त्यांना सुद्धा सगळे आग्रह करतात की उखाणा घ्या. त्या म्हणतात थांबा मी घेते उखाणा. आणि त्या पण खूप छान उखाणा घेतात की मी नानासाहेबांचं नाव घेताना झाले लाजून चूर वगैरे आणि सगळे इथे हसायला लागतात. सारंग म्हणतो आई तू तर अगदी सिक्सर मारलायस. हो की हो नाना. तर इथे ऋषिकेश शर्वरी टाळ्या वाजवतात आणि नाना सुद्धा अगदी खुशीत येऊन की नाही दुजोरा देतात. नानांच्या चेहऱ्यावर मात्र आता टेन्शन नाहीये, मनात कुठेतरी दिसतंय पण ते असं आनंदाने सामील होत आहे तिथे. आणि त्याच्यानंतर आजी लगेच सांगते आता ऐश्वर्याचा मान आहे. आजी बघा लगेच ऐश्वर्याचं नाव कसं घेते. ऐश्वर्या म्हणते इथे येऊन पण मला तर काही उखाणा येत नाही. तर इकडे बघा सारंग जो काही आहे तो बसलाय तिथे फोटो काढायच्या निमित्ताने आणि ना खाणाखुणा करतोय की भाजीत भाजी मेथीची वगैरे असं कुठला तरी उखाणा घ्या असं तो असं खुणेनं सांगतोय. तेवढ्यात सगळे त्याला ओरडतायत की तुझं काय काम आहे आणि काय भाजी कुठली, मग लगेच मेथीची असं तो म्हणतो. आणि त्याच्यानंतर सगळी हसायला लागतात. पण आपली जानकी लगेच येते आणि ती ऐश्वर्याला उखाणा सांगते कानात. आणि ऐश्वर्या सुद्धा तो उखाणा घेते की मला कुठली संपत्ती आणि नको, तर मला सारंगरावांचं हसू पाहिजे असं त्या उखाणात सांगितलेलं असतं. पण ती मनात म्हणते काय रे देवा किती नाटकं करायला लागताय ती, पण असो करू दे. मनात नसताना सुद्धा ती आपलं हसून खेळून गोडगोड गोडगोड असं दाखवते. बांगड्या असे छान वाजून दाखवते सारंगला आणि सारंग लगेच खुशच. फोटो काढायला पोज पण देते ऐश्वर्या इथे. त्यामुळे सारंग लगेच तिचा फोटो काढतो आणि मग प्रेक्षकांनो आपला नंबर येतो इथे नवरी मुलगीचा. नवरी मुलगीला इथे बांगड्या भरायला बोलवतात. पण तेवढ्यातच आपली ओवी म्हणते की थांबा थांबा थांबा, आईला ना बांगड्या बाबा भरतील असं ती सांगते. आणि ऋषिकेश इथे तिला बांगड्या भरताना आपल्याला दाखवलेला आहे. तो इथे बांगडी भरायला येतो, सगळ्यांचं तो ऐकतो. तर लगेच सगळे त्याला चिडवतात आणि म्हणतात की दादाला भरायच्याच होत्या, फक्त ओवीनं नाव पुढे केलं म्हणून लगेच आला कसा. तर इथे सगळी बसलेली आहेत. ऋषिकेश इथे बांगड्या भरायला आलेला आहे आणि ती जी काही बांगडेवाली बाई असते ती म्हणते की आता दादा तुम्हाला पण उखाणा घ्यायला पाहिजे हा जानकीचा घेऊन झाल्यानंतर. तर इथे ऋषिकेश आणि सगळी सारंग आणि सगळी इथे हसतायत. ऋषिकेश म्हणतो मी घ्यायचा आहे. तर लगेच सगळी हो म्हणतात. जानकीला उखाणा घ्यायला इकडे दोघी सांगतायत. तर जानकी छान उखाणा घेते आणि म्हणते की आनंदाचं अंबर सुखाचं झुंबर सासरच्या माणसांची मायेची पाखर, ऋषिकेश रावांच्या नावाचा चुडा भरतीये, झाला माझा जीव गोड साखर. असं ती उखाणा इथे छान घेते. तर लगेच सगळेच त्याच्यावर मत आपलं दर्शवतात की खरंच किती लगेच ही आपल्यामध्ये आणि आता ऋषिकेश उखाणा घेतोय की म्हणतो बघा कसा रुणझुण पैंजण डुलतात कुंदन, नात्यांची बांधली रेशीम गाठ, जानकीच्या किणकिण काकणांनी उजळो जन्मोजन्मीची पहाट. खूप छान उखाणा घेतो आणि ही दोघं पण इथे हसतायत. आणि त्याच्यानंतर इथे तो ऋषिकेश जानकीच्या हातामध्ये चुडा भरून देतो आणि ती पण अशी छान असं बांगड्या वाजवते, खुश असते ती पण. आणि ओवी तेवढ्या त्या दोघांच्या मध्ये येऊन बसते. दोघे ओवीला छान असे मस्त असं माया करतात, पापी देतात आणि त्याच्यानंतर इथे फोटो काढला जातो. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो काय होतंय, तर तो जो काही माणूस असतो कालचा तो इथे फुलांच्या माळा वगैरे घेऊन तोंड बांधून आलाय. पण गुलाब म्हणतो की तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला कोणी बोलवलं. तेवढ्यात ऐश्वर्या त्याने म्हणते गुलाब त्याला मी बोलवलंय, माझं काम होतं म्हणून बोलवलंय, तू जा म्हणून ती गुलाबला इथे पाठवून देते. आणि मग ऐश्वर्या सांगते की तुला कुठे जायचंय, तू छान गेटअप केलायस आणि तुला कुठे जायचंय, तर तू आता घरात जा आणि घरात गेल्यानंतर सरळ तुला जिना दिसेल त्याच्यावरून तू उजवीकडच्या खोलीत जा असं ती इथे त्याला सांगते. तर लगेच तो माणूस पण म्हणतो रिस्कच्या मानानं जरा असं काम अवघड आहे आणि जरा परत तो मूठ पुढे करतो आणि म्हणतो की
मुठीत जरा काहीतरी वाजलं पाहिजे तर लगेच ऐश्वर्यानं आपल्या खिशातले पैसे, हातातले पैसे काढून देते. तो म्हणतो एवढेच, तर तो अजून ऐश्वर्या इथे त्याला पैसे देते. आणि इथे बघा, उद्याच्या भागात प्रेक्षकांनो, तो माणूस आपल्याला जानकीच्या रूममध्ये गेलेला दिसतोय आणि तो जानकीला सांगतोय की ती फाईल बघ वगैरे. आणि इकडे हळदीचा प्रोग्राम मात्र उद्याच आहे आणि हळदीच्या अंगानं कुठं जायचं नाही असं ऐश्वर्याने सांगितलंय. बघूया उद्याच्या भागामध्ये जानकी तिथे पोचतीये का ते.